कालपर्यंत आपण प्रॅक्टिस 3.3 बघितला आणि आज आपल्याला याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे. आपण सध्या सर्कल चॅप्टर बघतोय. सर्कल चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 3.4 साठी आपल्याला दोन थेरम बघायचे आहेत. एक सुरुवातीला इन्स्क्राइब्ड अँगलचा थेरम आणि दुसरा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम. तत्पूर्वी अगोदर इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो किंवा इंटरसेप्टेड आर्क काय असते किंवा ती कशी तयार होते ती पटकन एकदा बघून घेऊया. सो लेट स्टार्ट. आता एक मी अँगल काढला आणि ते सुद्धा इंटेरियर अँगल काढला. बरोबर, मी इथे ते अँगल कोणता काढला? इंटेरियर अँगल काढलेला आहे. इंटेरियर अँगल काढायचं म्हटल्यानंतर आता इंटेरियर आणि त्यानंतर एक्सटेरियर अँगलबद्दल तुम्हाला समजायला पाहिजे की इंटेरियर म्हणजे की जो सर्कलच्या आतील भागात असतो आणि एक्सटेरियरमध्ये जो सर्कलच्या बाहेर भागात असतो. सपोज दॅट मी असा एक अँगल काढला, हा एक अँगल काढला, याला म्हटलं मी ए म्हटलं आणि याला बी म्हटलं आणि याला सी म्हटलं. आता इथे माझ्याकडे बी ए सी नावाचा एक अँगल मी सर्कलच्या आत तिथे ड्रॉ केला. बरोबर, इथे ही जी आर्क इथे तयार झालेली, यालाच आपण म्हणतो इंटरसेप्टेड आर्क. काय म्हणायचं त्याला? इंटरसेप्टेड आर्क. द आर्क ऑफ द सर्कल that lies the interior of angle such that the point of intersection of the angle and the arc, the end points of the arc is called as the intercepted arc. फार याची किचकट डेफिनेशन आहे. इतकी डेफिनेशन ध्यानात ठेवेपर्यंत एकच फक्त ध्यानात ठेवायचे की इंटेरियर अँगलच्या फ्रंटची म्हणजे त्याच्या पुढची जी आर्क आहे त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणतात. इथे मी ही जी लाईन काढलेली याला इंटरसेप्टेड आर्क. मग सर या अँगलला काय म्हणतात? तर याला म्हणतो आपण इन्स्क्राइब्ड अँगल. काय म्हणतो? इन्स्क्राइब्ड अँगल. इथे कोणता आहे इन्स्क्राइब्ड अँगल? तर अँगल BAC हा कोणता आहे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता इनस्क्राइब्ड त्याचं नाव का पडलं असेल इनस्क्राइब्ड? की इन्स्क्राइब म्हणा किंवा इन्स्क्राइब्ड तुम्हाला जसं प्रोनाऊन्सिएशन करायचं तसं. तर इन्स्क्राइब अँगल इथे त्याचं नाव याच्यासाठी पडलं असेल बहुधा. स्क्राईबचा अर्थ होतो पा स्क्राईब. ज्यावेळेस कोणती एक्झाम होते तर त्या एक्झामच्या वेळेस जो त्याचा रायटर असतो, तर रायटर आपण कोणाला देतो की जो कुठंतरी फिजिकली त्याला ते लिहिल्या जात नाही किंवा जो कोणता हँडिकॅप व्यक्ती किंवा जो दिव्यांग आहे किंवा त्याला आपण अपंग म्हणू शकतो, त्यांच्यासाठी स्क्राईब तो दिला जातो. काय दिला जातो? स्क्राईब. म्हणजे स्क्राईबचा इथे अर्थ आपण घ्यायचा आहे म्हणजे त्या व्यक्तीवर लिहिण्यासाठी कुठेतरी लिमिटेशन आलेली. काय लिहिली? लिमिटेशन आलेली. मी समजून सांगू राहिलो इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय. तर इथं स्क्राईबचा अर्थ होतो लिमिटेशन, आणि लिमिटेशन तो कुठे आहे? इन आहे. म्हणजे सर्कलच्या आत, हे सर्कल आपण ड्रॉ केलं, सर्कलच्या आतमध्येच त्याला लिमिट आहे. सर्कलच्या बाहेर तो येऊ शकत नाही. बाहेर आला तर तो इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहे. जसं मी इथं दुसरा जर का काढला तर हा इथे आपण इन्स्क्राइब अँगल म्हणू शकत नाही कारण की तो सर्कलच्या बाहेर आलेला आहे. म्हणजे जो इंटेरियर अँगल आहे की ज्याचे दोन्ही व्हर्टायसेस इंटेरियर पार्टमध्ये असतात त्यालाच आपण इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो. ओके, तर हा झाला BAC इन्स्क्राइब्ड अँगल, हा झाला BAC इन्स्क्राइब, आणि त्याच्या फ्रंटची जी आर्क असते त्यालाच आपण इंटरसेप्टेड आर्क म्हणतो. काय म्हणतो? इंटरसेप्टेड आर्क. ही झाली त्याची इंटरसेप्टेड आर्क. मी परत एक छानसं एक्झाम्पल घेतो. एक सर्कल काढलं, सर्कलमधून एक अँगल काढला XY आणि Z. इथे याला नाव देऊया C. तर इथे इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे? YXZ कोणता आहे? इन्स्क्राइब्ड अँगल, आणि त्याची इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? YCZ आहे. त्याची इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? YCZ आहे. तिथं ते समजून घ्यायचे. बऱ्याचशा गोष्टी आहेत समजून घेण्यासारख्या, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. तर इथे एक दुसरा मुद्दा परत की सर असं जर आलं तर नाही, हा होऊ शकत नाही कारण की इथे याचा हा जो व्हर्टेक्स आहे, जो मिड पॉईंट आहे तो बाहेर गेलेला आहे, म्हणून हा इन्स्क्राइब अँगल होऊ शकत नाही. मला इन्स्क्राइब अँगल मी इथे कशाला म्हणू शकतो की जेव्हा त्याचे तिन्ही व्हर्टायसेस हे त्या सर्कलवर असतील, तिन्ही व्हर्टायसेस हे त्या सर्कलवर असतील त्यावेळेस त्याला आपण इन्स्क्राइब अँगल म्हणतो. आणि त्याच्यातलंच एक छानसं उदाहरण
एक आपण इथे एक सपोज इन्स्क्राइब अँगल काढला मी, बरोबर. याला म्हटलं पी म्हटलं, याला क्यू म्हटलं, आणि याला आर म्हटलं, आणि याला झेड म्हटलं. आत्ताच आपण बघितलं की इंटरसेप्टेड आर्क आणि त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो म्हणून. आत्ता तुम्ही सहजरित्या सांगू शकता की याच्यामधला इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे आणि इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे. तर इन्स्क्राइब्ड अँगल इथे क्यू पी आर आहे आणि इंटरसेप्टेड आर्क क्यू झेड आर आहे. ओके, तर हे झाले दोन गोष्टी. पण आता या दोघांमधलं रिलेशन आपल्याला इथे कमीत कमी सांगायचं. आता रिलेशन जर सांगण्याचं काम केलं आपण, तर दोघांमध्ये रिलेशन काय पहा. रिलेशन याला पटकन बघून घेऊया. आपण इथं असं म्हणू शकतो की हा जो क्यू पी आर आहे हा इथं कोणता इन्स्क्राइब्ड अँगल, आणि इन्स्क्राइब्ड अँगलची डेफिनेशन इथं ऐकून घ्या की द अँगल इज कॉल्ड इन्स्क्राइब्ड अँगल इन आर्क ऑफ अ सर्कल इफ इट्स व्हर्टेक्स इज ऑन द सर्कल अँड आर इंटरसेक्ट द सर्कल टू इज टू डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे त्याचा व्हर्टेक्स सर्कलवर पाहिजे आणि त्याच्या दोन आर्म त्या सर्कलच्या टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट व्हायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. जर आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क समजली असेल तर याच्यामधलं रिलेशन एकदा बघून घेऊया. इन्स्क्राइब्ड अँगल, जगातला कोणताही इन्स्क्राइब्ड अँगल हा त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. मेजरमेंट ऑफ इंटरसेप्टेड आर्क, मेजरमेंट ऑफ इंटरसेप्टेड आर्क, सेप्टेड आर्क. म्हणजे कोणतेही जर आपण रिलेशन इथे घेतलं तर इन्स्क्राइब्ड अँगल हा त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. मग आता इथे जर का हाफ असतो म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार की सर अँगल क्यू पी आर इन्स्क्राइब्ड आहे. बरोबर आहे. क्यू पी आर इन्स्क्राइब्ड इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क क्यू झेड आर, क्यू झेड आर. और क्यू झेड आर आहे ना त्याची इंटरसेप्टेड आर्क, बरोबर ना. तिथे हे रिलेशन फक्त ध्यानात ठेवायचं आहे, बरोबर. आता म्हणजे की या अँगलचा हा जो या अँगलची व्हॅल्यू जर काढायची असेल तर सपोज दॅट याचा या आर्क हा जर 60 आला तर हा किती येणार आहे 30 येणार आहे, आणि हा 30 आला तर हा किती येणार आहे 60 येणार आहे. व्हाईस वर्सा सुद्धा इथे लक्षात ठेवायचे. इथे आपल्याला तिथे आपण काय म्हणणार की मग आपण याच्या उलट जर घेतलं तर हा 2 इकडे कशामध्ये आलेला डिवायडेशनमध्ये, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये होणार. म्हणजे अँगल क्यू पी आर ट्वाइस टाइम इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द क्यू झेड आर. म्हणजे इथे मला दोन गोष्टी शिकायला भेटल्या. पहिली गोष्ट की जर मला याचा इन्स्क्राइब्ड अँगल माहिती असेल तर मी त्याची इंटरसेप्टेड आर्क करू शकतो, आणि इंटरसेप्टेड आर्क माहीत असेल तर मी त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल काढू शकतो. आता पटकन सांगायचं आहे की जर इंटरसेप्टेड आर्क 120 डिग्री सपोज असेल तर त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल कितीचा असेल, काय म्हणणार आपण सर 60चा असेल. तो कितीचा असेल 60चा. जर 60चा इन्स्क्राइब्ड असेल तर त्याची इंटरसेप्टेड आर्क कितीची असेल 120ची असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. फार छान चॅप्टर आहे, फार सोपा आहे. याच्यामध्ये मला काही अवघड वाटत नाही. मी जे आता बोललो होतो तुम्हाला की मी अगोदर काही बेसिक मुद्दे घेणार आहे, तर मी अगोदर सुरुवातीला इन्स्क्राइब्ड अँगलचा मुद्दा घेतला, त्यानंतर इंटरसेप्टेड आर्क घेतली. इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल, सर्कलच्या आतला जो अँगल आहे त्याच्या थोबाडापुढची आर्क म्हणजेच इंटरसेप्टेड आर्क, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जितका इन्स्क्राइब्ड अँगल तिथे असणार आहे त्याच्या दुप्पट इंटरसेप्टेड आर्क असणार आहे, किंवा जितकी इंटरसेप्टेड आर्क असणार आहे त्याच्याच हाफ आपल्याला त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल भेटणार आहे. दोन्हीतून सुद्धा तुम्ही तिथे बोलू शकता. दोन्हीसुद्धा स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. आता मला एक इथं बोलायचं की सर हे स्टेटमेंट तुम्ही घेतलं कुठून, डायरेक्ट मनान घेतलं का, तर अजिबात नाही. हाच तर बाबा थेरम बघायचा आहे, आणि याच थेरमला म्हणतात, हा थेरम आहे आणि याच थेरमला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके, तो चलो स्टार्ट करेंगे कि ये कैसे आता है, इसको देखेंगे. सो लेट स्टार्ट. पहा की थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला
पुढे येता पटकन एकदा वाचून घ्या. थेरमचं स्टेटमेंट दोन पद्धतीत मी तुम्हाला सांगितलं, दोन पद्धतीसुद्धा बरोबर आहे. पेपरमध्ये जर का आलं तर तुम्ही दोन्ही पद्धती लिहू शकता, किंवा पेपरमध्ये जर या दोन्हीपैकी एका पद्धतीत आलं तरीसुद्धा हा तिथे इन्स्क्राइब्ड अँगलचाच थेरम आहे. स्टेटमेंट नंबर फर्स्ट, द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इज द मेजर ऑफ इंटरसेप्टेड बाय इट. हे मी तुम्हाला सांगितलेलं स्टेटमेंट आहे, फार सोपं. आपल्या टेक्स्टबुकमधलं थोडं स्टेटमेंट वेगळं आहे, आणि टेक्स्टबुकमधलं स्टेटमेंट अशा पद्धतीत आहे, ते तुम्हाला वरी तिथे दिसतच असेल. द मेजर ऑफ ॲन angle subtended by an arc at the point of the circle is a half of the measure of angle subtended by the arc at the center. इतकं सगळं लक्षात ठेवायचं नाही, टेन्शन जास्त डोक्याला घ्यायचं नाही. ओके, तर मी पटकन एकदा त्याची डायग्राम काढून घेतो आणि त्यानंतर त्याचं गिवन टाकून घेतो. तोपर्यंत तुम्ही हे ऐका. तर इथे मी डायग्राम काढून घेतलेली आहे. डायग्राममध्ये पहा, इथे सुरुवातीला अगोदर मी जे काही गिवन दॅट इथे आपल्याला दिलेले ते एकदा पटकन एकदा टाकून घेऊया. गिवनमध्ये काय म्हणतो आहे की एक आपल्याला ओ नावाचंच एक सर्कल दिलेलं आहे. ओ सर्कलमध्ये काय म्हणतो आहे की आपल्याला ओ सर्कलमध्ये की अँगल बी ए सी काय, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. अँगल BAC इज अ इन्स्क्राइब अँगल थेरम. सॉरी, अँगल आहे तो, थेरम नाही. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आता त्याने एक परत एक नाव दिलेलं आहे बा, की दॅट इज द, त्याने इथे एक परत एक दिलेलं आहे. पहा आता इथे समजून घ्या. आता हा BAC ची इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? BDC आहे, म्हणजे त्याच्या थोबाडापुढची आर्क BDC आहे. आणि त्याचीच परत कमीत कमी इंटरसेप्टेड कोणती? BAC सुद्धा आहेच ना. तर आपण काय म्हणणार? BAC सुद्धा आहे. तर दॅट इज द, आपण काय म्हणणार, इन्स्क्राइब्ड अँगल इन आर्क BDC. कोणता आहे? BDCमध्ये. त्याच्या पुढे गेल्यानंतर अँड दॅट इज द आर्क BAC. अरे त्याची उलटीसुद्धा येईल ना, BAC. तर आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह दॅट इज द अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ, तो कशाचा राहील? आर्क BDCच्या. बरोबर, आपल्याला हे प्रूव्ह दॅट करायचं आहे इथे, म्हणजे BDCचा हाफ आहे असं आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. त्यासाठी एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो आहे मी. कन्स्ट्रक्शन थेरम फार सोपे आहेत हा, थेरमचं जास्त टेन्शन नका घेऊ. आता कन्स्ट्रक्शन मी काय करतो आहे की हा जो माझा सेंटर होता O, तर मी याला जॉईन करून घेतो AOला. त्यानंतर OCला जॉईन करून घेतो, आणि ही तशीच खाली सरकी मी लाईन येऊ देतो, किंवा रे म्हणू शकतो आपण त्याला. रे मी खाली आणला, आणि इथे या पॉईंटला मी नाव देतो E. बरोबर, तर कन्स्ट्रक्शन मी फक्त काय केलं? जॉईन करून घेतलेलं आहे. मी ड्रॉ म्हणतो आहे, ड्रॉ रे OA अँड रे, दॅट इज परत कोणता काढला मी? इथे आपण OC काढला. आणि त्यानंतर परत दॅट इज द, नाही परत काही म्हणायची गरज नाही. आता डायरेक्ट येऊया प्रूफकडे. आता प्रूफसाठी इथे पुस्तकात जे दिलेलं आहे, पुस्तकात याच्या 3-4 केसेस दिलेल्या आहेत. 3-4 केसेस प्रूव्ह दॅट करण्याची गरज नाही. मी परत एकदा सांगतो, मी खूप वेळा बघितलेले आहे बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा. हा जेव्हा थेरम आला किंवा आला नाही, हा थेरम तर सहजासहजी विचारला जात नाही, पण तो आपल्याला म्हणजे या स्टेटमेंटसाठी हा थेरम बघायचा आहे. पण आला तरी या 3 केसेसपैकी एकच केस समजून सांगायची, किंवा तिथे आपल्याला काय लिहून दाखवायची. मी त्याच्यापैकी सगळ्यात मोठी केस घेतो, केस नंबर फर्स्ट. आता याच्यामध्ये कसं आहे की सेंटर आहे, की त्याचं सेंटर लाईज इन इंटेरियर अँगल, त्यानंतर सेंटर O लाईज इन, त्यानंतर आर्म्स, त्यानंतर सेंटर लाईज इन एक्सटिरियर. तर मी जो इंटिरियरचा सगळ्यात मोठी केस आहे ती घेतो आहे. बाकीच्या 2 केस तुम्ही करा किंवा करू नका, त्याला काही हरकत नाही, पण हीच केस तिथे सगळ्यात महत्त्वाची ध्यानात ठेवायची आहे. ओके, तर प्रूफकडे बघूया. की इथे केस नंबर फर्स्ट म्हणतो मी. केस तशा खूप साऱ्या आहेत, पण तुम्ही म्हणायचे केस नंबर फर्स्ट दॅट इज द सेंटर. आपण इथे कुठं घेतलेलं आहे? सेंटर लाईज इन इंटिरियर पार्टमध्ये याचं सेंटर. आता इंटिरियर पार्टमध्ये सर्कलच्या नाही, अँगलच्या इंटिरियर पार्टमध्ये. नाही तर मग सर सर्कलचं सेंटर तर सर दरवेळेस तर त्यात काय इंटिरियर पार्टमध्येच असते ना, आणि तुम्ही काही सांगायला लागले तर मी अँगलच्या इंटिरियर पार्टमध्ये म्हणायला लागलो आहे. बरोबर, तर इथे इंटिरियर पार्टमध्ये घेतलं
ऑफ अँगल असं इथे लिहितो खाली म्हणजे समजा. तर चला लेट म्हणून स्टार्ट करूया. लेट दॅट इज द घ्या एक ट्रायंगल इनर ट्रायंगल AOC मध्ये. आता सगळ्यांना इथे काय AOC दिसत असेल, AOC. आता या AOC मध्ये काय म्हणू शकतो आपण की दॅट इज द साईड. OC कॉन्ग्रुएंट कशासोबत रे बाबा, इथे OC आपल्याला काय सोबत भेटेल, काय साईड OA सोबत भेटेल. कारण काय, दॅट इज द रेडाय ऑफ सेम सर्कल. सेम सर्कल काय, हा जर का सेम सर्कलचा असेल तर त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण इथे काय म्हणू शकतो, म्हणजे याचा अर्थ की ट्रायंगल AOC इज अ आयसोस्केल ट्रायंगल. हा कसा आहे, आयसो आहे. आयसोस्केल ट्रायंगल जर का इथे सपोज जर हा जर का असेल तर म्हणजे याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असेल. म्हटल्यानंतर आपण काय म्हणू शकतो, OAC अँगल OAC कॉन्ग्रुएंट टू अँगल दॅट इज द OCA. इथे काय म्हणणार, OAC इज कॉन्ग्रुएंट टू OCA. आणि या दोघांची व्हॅल्यू मी काय घेतो, x डिग्री घेतो. काही कोणाला अडचण. मग आता इथे मला याचीही व्हॅल्यू x डिग्री भेटली, याची व्हॅल्यू x डिग्री भेटलेली आहे. मग आता मला जर हा इथलचा अँगल काढायचा असेल तर EOC. आता एक्सटेरियर अँगल आहे त्याचा तो. मग हा एक्सटेरियर असेल तर आपण 9वीमध्ये बघितलेलं एक्सटेरियर अँगल काढण्यासाठी. तर आपण तिथे 9वीमध्ये काय बघितलेलं की एक्सटेरियर अँगल जर काढायचा असेल कोण्याही सपोज जर याचा, तर एक्सटेरियर अँगलमध्ये मी काय म्हणू शकतो, हा एक सपोज जर ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलचा हा अँगल मला काढायचा आहे. मी या अँगल म्हणणार 1 आणि या अँगल म्हणणार 2, याला म्हणणार 3 आणि यांना म्हणणार 4. तर मला 4 नंबरचा अँगल काढायचा आहे, म्हणजे एक्सटेरियर अँगल काढायचा आहे. तर अँगल 4 काढण्यासाठी मला 3 सोडून देणं पडेल, म्हणजे याच्या आतला सोडून देणं पडेल आणि या दोघांची बेरीज करणं पडेल, म्हणजे अँगल 1 अधिक अँगल 2. तर आपण यालाच तर इंटिरियर अँगल थेरम म्हणतो. ओके. तर इथे मला जर अँगल O काढायचं असेल त्याचं एक्सटेरियर, तर मला x + x करणं आहे. म्हणजेच मला इथे अँगल EOC इज एक्सटेरियर अँगल म्हणणे. काय म्हणणे, एक्सटेरियर अँगल. हा जर की इथे एक्सटेरियर अँगल सपोज असेल तर मी इथं असं म्हणू शकतो अँगल EOC इज इक्वल टू अँगल OAC प्लसमध्ये अँगल OCA. दोघांची व्हॅल्यू किती किती आहे, x डिग्री प्लस x डिग्री, ट्वाईस x डिग्री होऊन जाईल. अँगल EOC किती भेटला मला, ट्वाईस x डिग्री भेटून गेला. आता ट्वाईस x डिग्री भेटला म्हटल्यानंतर आता पाहिजे हा मला किती भेटला, ट्वाईस x. आता नीट इथं लक्ष द्यायचं आहे. मी जर का अँगल OAC घेतला, अँगल OAC इज इक्वल टू हाफ ऑफ काय म्हणू शकतो मी, हाफ ऑफ, अरे त्याच्या पुढच्या आर्क राहील ना, दॅट इज द EC. मी काय म्हणू शकतो, त्याच्या पुढची आर्क म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ आर्क EC. आणि सिमिलर होणं OAC घेतला, त्याच पद्धतीने EAC घेतला. तर पहा एक परत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथे, की जर एका आर्कमध्ये कितीही अँगल तयार झाले तर ते अँगल एकमेकांना इक्वल असतात. म्हणजे एका आर्कने, आता त्याला आपल्या मॅथच्या भाषेमध्ये सबटेंडेड म्हणतात, की एकाच आर्कवर सबटेंडेड करणे म्हणजे टाकणे, तर ते एकमेकांना इक्वल असतात. एकाच आर्कमधून निघणारे अँगल जितके इन्फानाईट मेनी अँगल आहेत ते एकमेकांना कसे असतात, इक्वल असतात. तर इथे मी काय म्हणणार की सुरुवातीला की जसा मी OACसाठी आर्क कोणती घेतली, EC, तितकीच आर्क ही परत कोणाची येणार आहे, EOCची सुद्धा येणार आहे. म्हणजे किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो, सॉरी, EACची येणार आहे. अँगल EAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द EC. मग सिमिलरली मी काय म्हणू शकतो, सिमिलरली याच पद्धतीनं सिमिलरली दॅट इज द, जर आपण केलं बाय ड्रॉइंग दॅट इज द OB सुद्धा मी जर का यात काय ड्रॉइंग केला असा, म्हणजे की ज्या पद्धतीने मी इकडची साईड मी कमीत कमी घेतली त्याच पद्धतीने इकडची साईडसुद्धा प्रूव्ह दॅट करू शकतो मी बाय द ड्रॉइंग. वी कॅन प्रूव्ह दॅट, आपण असं प्रूव्ह दॅट करू शकतो. वी कॅन प्रूव्ह अँगल EAB पावर दिसतो का त्या डायग्राममध्ये, EAB इज इक्वल टू हाफ ऑफ कशाच्या राहील, तो मेजरमेंट ऑफ दॅट इज द B. अरे आर कोणती आहे, B ना. तर म्हणजे आता इथून पुढं आपल्याला असं म्हणू शकतो बट दॅट इज द
अँगल बी ए सी पहा आता, बी ए सी म्हणजेच काय, हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे काय, अँगल बी ए ई प्लसमध्ये, बी ए ई प्लसमध्ये प्लसमध्ये मी दुसरा अँगल कोणता घेणार, दॅट इज द बी ए ई प्लसमध्ये, दॅट इज द ई ए सी. और कोणता घेणार दुसरा, अँगल ई ए सी. पण या दोघांची जर बेरीज केली तर बी ए ई म्हणजे काय होता, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क बी, कोणता होता बी, प्लसमध्ये ई ए सी. तर ई ए सी म्हणजे काय होता, हाफ मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ई सी. कोणता होता, काय ई सी. मग इथे जर का आपण याला सॉल्व केलं, हा हाफ आणि हा हाफ मी कॉमन काढला बाहेर हाफ, तर आत काय उरलं, आर्क बी ई प्लसमध्ये आर्क इथं कोणती उरली, ई सी. कोणती उरली, ई सी. हा हाफ जसाच्या तसाच. आता बी ई प्लस ई सी, बी ई प्लस ई सी म्हटल्यानंतर काय म्हणणार आपण, बी सी. अरे काय म्हणणार, बी सीच ना. मग म्हणून मी म्हणणार मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द बी सी. मग इथून पुढं आणि इकडच्या साईडला बी ए सी होता आणि यालाच मी असं नाही कळू शकत, अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द बी डी सी म्हणू शकतो याला मी, किंवा बी ई सी म्हणू शकतो, किंवा बी सी सुद्धा म्हणू शकतो. पण प्रूव्ह दॅटमध्ये बी डी सी लिहिलेलं आहे म्हणून बी डी सी लिहूया, दॅट इज बी डी सी. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं होतं, हेच तर आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं होतं. ओके, तर कोणाला काही शंका, चलो नेक्स्ट. एक दोन याच्यामध्ये कोरोलरीज आलेले आहेत, ते कमीत कमी आता पटकन एकदा करून घेऊया. याच्या अगोदर सुद्धा कोरोलरी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बाकी त्याच्यामध्ये पहिली कोरोलरीज, आता मी अगोदर कोरोलरी म्हणजे काय ते सुद्धा समजून सांगितलं. पण पहिलं काय, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एकाच आर्कमध्ये जितके कितके अँगल तयार होतील जितके कितके अँगल तयार होतील. सपोज आर मी हा एक अँगल काढला इथे, ओके. आता हे पाहिजे इथे मी काय म्हणू शकतो, परत एक कमी कमी अँगल काढूया. हा एक घेऊया आणि हा एक घेऊया. याला म्हणा ए बी सी डी, इसको बोलेंगे झेड. आता डी झेड सी ही एक आर्क आहे, ओके. डी झेड सी ही आर्क आहे. तर या आर्कने, एका आर्कने किती इन्स्क्राईब केले पहा, डी बी सी हा सुद्धा याचा इन्स्क्राईब आहे, डी ए सी हा सुद्धा याचा इन्स्क्राईब आहे. म्हणजे दोन आर्क, ते या दोन्ही आर्कचं मेजरमेंट कसं राहील, इक्वल राहील. हा जर का 30चा आर्क असेल तर हे दोन्ही कितीचे असतील, 15चे असतील. म्हणजे इथे ते समजून घ्यायचे, जितका आहे त्याच्या दुप्पट हा आहे. म्हणजे ही झाली फर्स्ट कोरोलरी. इथे आपण याला म्हणू शकतो अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. ह्या छोटे फक्त समजून घेत चला, ओके. प्रत्येक दुसऱ्या नंबरची कोरोलरी आहे, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज ए राईट अँगल. काही सांगण्याची गरज नाही की सेमी सर्कलमध्ये जितके कितके अँगल इन्स्क्राइब्ड होतात ते दरवेळेस 90 डिग्रीचे असतात किंवा राईट अँगल ट्रायंगल असतात. इकडे सुद्धा आपण म्हणू शकतो हा सुद्धा 90चा आहे. जर आपण रेक्टँगल जर सर्कलमध्ये ड्रॉ केला तर त्याचे अँगल किती येतील, हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तो मला खाली कमेंटमध्ये सांगून द्यायचा आहे. यदा प्रश्न नीट ऐका परत, की जर आपण रेक्टँगल सर्कलमध्ये ड्रॉ केला तर त्याचे प्रत्येक अँगल किती डिग्रीचं येईल, ओके. तर ही एक कोरोलरी होती, ही एक कोरोलरी होती, बरोबर समजून घ्यायची. पहिली कोरोलरी होती की सर एकाच आर्कमध्ये जितके कितके इन्फानाईट मेनी जर का आपण इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ केले तर ते सर्व इन्स्क्राइब्ड अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. सेकंड नंबरची कोरोलरी होती की सर सेमी सर्कलमध्ये आपण जर एखादा अँगल इन्स्क्राइब्ड केला म्हणजे ड्रॉ केला तर ते तिथे कसे असतात, ते तिथे 90चे असतात किंवा राईट अँगल म्हणजे काय राईट अँगल असतो, ओके. चला याच्या पुढे नेक्स्ट नंबरचा थेरम आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा 100% सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे, IMP थेरम आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी बरोबर लक्ष द्यायचे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल सगळ्यांना माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतो, पण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे पास समजून घ्या. मी इकडच्या साईडला एक छानशी डायग्राम काढतो. एक ही झाली डायग्राम तयार माझी. इकडे मी याला म्हणणार की असं मी इथे क्वाड्रिलॅटरल काढून घेतो
ढिशक्या, बरोबर. याला म्हणणार मी ए, इसको बोलेंगे बी, इसको बोलेंगे सी, इसको बोलेंगे डी. असा क्वाड्रिलॅटरल, तिथे असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे सर्वच्या सर्व व्हर्टायसेस सर्कलवर आहेत त्या क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. परत एकदा समजून घ्या. असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे सर्व व्हर्टायसेस हे सर्कलवर आहेत, पाहण्याचा ए सुद्धा सर्कलवर, बी सुद्धा, सी सुद्धा आणि डी सुद्धा सर्कलवर आहेत, त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. किंवा याच्या पुढे गेल्यानंतर एक परत म्हणजे याच्यामध्ये परत एक दुसरा पॉईंट येतो की कॉन सायक्लिक पॉईंट. तर कधी कधी काय देतात अशा पद्धतीने ते कॉन सायक्लिक पॉईंट देतात. पहा असं इथे म्हणतो ए, म्हणतो बी, इथं म्हणतो सी आणि इथं म्हणतो डी. तर इथे हे कॉन सायक्लिक पॉईंट झालेत. म्हणजे सर्कलवर असणारे पॉईंट जर आपण इथे काउंट करण्याचा प्रयत्न केला तर ते कसे एकमेकांना कॉन सायक्लिक पॉईंट असतात. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. चला पटकन एकदा आपल्या थेरमकडे जाऊया. तर थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल स्टेटमेंट तुमच्या डोळ्यापुढे तुम्हाला दिसत असेल. स्टेटमेंट एकदा बघून घ्या की द अपोजिट अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी सर आठवत नाहीच तर सप्लिमेंटरी म्हणजे 180. किती? 180. तर अपोजिट अँगलची बेरीज जर आपण केली म्हणजे इथं टू प्रूव्ह काय करायचं, डायरेक्ट मी तुम्हाला बोलते. टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. डायरेक्ट अँड डायरेक्ट म्हणजे अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अगोदरचा थेरमचा प्रूफ नाही जमला तरी चालेल पण याचा प्रूफ जमलाच पाहिजे. ओके. तर अपोजिट अँगलची बेरीज सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची किती ती 180. हाच थेरम आहे किंवा त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. हाच थेरम आहे आणि याचाच प्रूफ विचारतात बाय द ॲक्टिव्हिटी ऑर बाय द सोल्युशन. एक तो सॉल्व करून दाखवणं पडतो किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात. तर मी दोन्ही पद्धती तिथे घेऊन राहिलो. फास्ट अजिबात नाही घेऊन राहिलो. तुमचा स्पीड माझ्या स्पीडसोबत कृपया मॅच करा. तर चला स्टार्ट करूया प्रूफ. लेट आपण काय म्हणणार इथे जर सुरुवातीला आपण इथे जर का म्हटलं तर हे पण की आर्क ए बी सी, पा आर्क ए बी सी इज, थोडं जरा सिस्टमॅटिक लिहितो, इंटरसेप्टेड बाय, इथे काय कोणत्या अँगलने केली, बाय इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, काय ए बी सीचं कोणता आहे, ए डी सी कोणता आहे, अँगल ए डी सीनं. म्हणून मी तर काय म्हणू शकतो, अँगल ए डी सी इज इक्वल टू हाफ ऑफ, चला बोला माझ्याबरोबर, कोणती आर्क येईल, मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी. इथं कोणत्या थेरमनुसार घेतलं मी याला, बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. कोणता, बाय इन्स्क्राइब अँगल थेरम, THM लिहून टाकतो. ओके, बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. त्याच्या पुढे चालत पुढे गेल्यानंतर इसको बोलेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इथेच त्यांनी ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेली पुस्तकात, इथे मी याला बॉक्स करून घेतो आहे. ओके, इथेसुद्धा त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली, इथेसुद्धा बॉक्स आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं ते पाहून घ्या एकदा काय आहे. ओके, कुठे कुठे बॉक्स आहे ते तुम्ही भरून घ्या, मी काय बॉक्स काढत बसत नाही आता. सिमिलरली आपण याच पद्धतीनं जो अँगल आपला ए बी सी आहे इज ॲन इन्स्क्राइब अँगल, इट इंटरसेप्ट, तो कशाला इंटरसेप्ट करतो, इंटरसेप्ट आर्क ए बी सी कशाला करतो आहे, ए डी सीला. तर आपण इथे म्हणणार अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क, कोणती भाव त्याची, ए डी सी आहे. चलो इसको बोलेंगे इक्वेशन नंबर सेकंड. इथेही कारण तेच, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तुम्ही पूर्ण लिहून टाकसाल. ओके, ते पलीकडचं नसेल दिसत तर ते मी परत वाचून दाखवतो, बाय दॅट इज इन्स्क्राइब अँगल थेरम. आज थोडं जरा सेटअप बरोबर नाही झालेले, तितके ॲडजस्ट करून घ्या. तर इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, चलो आगे. तर इथे आपण म्हणणार की जर या दोघांची मी ॲडिशन केली म्हणजे इथे म्हणणार मी की दॅट इज द ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. जर मी या दोघांची ॲडिशन केली तर काय भेटेल मला, अरे या दोघांची जर काय ॲडिशन केली तर काय भेटेल, तिथे मला भेटेल अँगल ए डी सी प्लस अँगल ए बी सी इज इक्वल टू, मला हे घेणं पडेल, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ए बी सी प्लसमध्ये हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क ए डी सी. बरोबर,
आता आपण हाफ इथे कॉमन काढूया बाहेर. जर का कॉमन काढला तर हाफ कॉमन येईल. फक्त उरलं काय, आर्क ABC. काय काय उरलं तिथे, आर्क ABC आणि त्यानंतर परत काय उरलं प्लसमध्ये आर्क ADC इज इक्वल टू हाफ. मला सांगा की आता ABC आणि त्यानंतर ADC पहा, ABC आणि ADC म्हणजे सर्कलच आलं ना भाऊ, पूर्ण सर्कलच आलं ना. तर पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असणार आहे, 360. आणि यालाच पुढं जर का सॉल्व केलं तर हा काय होईल, गेट कॅन्सल, म्हणजे दॅट इज 180चा भाग जाईल त्याला, म्हणजे 180 इज इक्वल टू इथलचा फक्त अँगल काय घेतो, D आणि अँगल B घेतो. म्हणून मी काय म्हणणार, अँगल D प्लस अँगल B इज इक्वल टू 180. हा झाला तुमचा फर्स्ट प्रूफ. सेकंड प्रूफ मी तुमच्याकडे देतो आहे, तुम्ही करायचं आहे सेकंड प्रूफ फार सोपा आहे, तितका तुम्हाला छान जमेलसुद्धा तुम्हाला. ओके, तर सेकंड प्रूफ तुम्ही करायचं आहे. सेकंड प्रूफ करून मला टाकायचं. सेकंड प्रूफ तर मला अँगल E आणि अँगल C घ्यायचं आहे. थीम वगैरे मी काय सांगत बसत नाही, तुम्हाला जमेल. ओके, तो चलो नेक्स्ट पार्ट इसका देखेंगे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक इथं कोरोलरी आलेली ती एकदा घेऊन टाकूया. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची जर का आपण कोरोलरी बघितली तिथे आपण म्हणू शकतो, एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढला बा मी, हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि हा याचा अँगल आहे. याला A म्हणा, B म्हणा, C म्हणा, याला D म्हणा, इसको बोला E. ओके, तर इथे आता याचं कोरोलरी काय म्हणते की अँड एक्सटिरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता इथे एक्सटिरियर अँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा कोणता आहे, अँगल BCE आहे. कोणता आहे, BCE आहे. हा कशाच्या इक्वल असतो म्हणतो तो, की त्या अँगलची जी ॲडजस्टन अँगल आहे, म्हणजे कोणता, BCDच्या अपोजिट जो अँगल आहे, अपोजिट कोणता अँगल आहे, BAD, तर त्याच्या अपोजिट अँगलच्या इक्वल असतो म्हणतोय BAD. हीच कोरोलरी आहे. आणि याच्याबद्दल मला नाही वाटत की याचा प्रूफ वगैरे काही कमीत कमी करत बसायचं नाही याला, हे फक्त लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या प्रॉब्लेममध्ये त्याचा यूज करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या समजून घ्यायचं आहे की जर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जर मला एक्सटिरियर अँगल भेटला, तर तो एक्सटिरियर अँगल त्याच्या ॲडजस्टन जो अँगल आहे त्याच्या अपोजिट अँगलच्या इक्वल असतो. म्हणजेच BCE इज इक्वल टू BAD. पुढं मी एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर याचा यूज केला तर नंतर नको तुम्ही म्हणाल की हे का असं घेऊन टाकलो. त्याच्या पुढं देणार मी की बाय द एक्सटिरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ओके, प्रत्येक थेरमचा प्रूफ नाही बघत बसायचं, एवढं मोठं डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं, कारण की करण्यासारखं भरपूर आहे आणि तुम्ही करत आहात, मला याची जाणीव आहे. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण 3.4 बघणार. तोपर्यंत